आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। सुप्रिया सुळेंसोबत बजरंग सोनवणेही शहांच्या भेटीसाठी उपस्थित होते। राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी अमित शहांची भेट घेतली। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। विद्यार्थ्यांच्या मनातील भावना लक्षात घेत केंद्र सरकारनं निर्णय घेतलेत हे मान्य केलं पाहिजे। पंतप्रधान मोदींनी या प्रकरणात सर्व प्रकारे मार्ग काढण्याचा प्रयत्न केला। मंत्री उदय सामंतांनी ही प्रतिक्रिया दिली। E20 इथेनॉलच्या लाभांशी जोडून बदनामीकारक पोस्ट आणि डीपीक प्रसारित केल्याप्रकरणी नितीन गडकरींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। बदनामीकारक मजकूर तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गडकरींनी मागणी केली। उद्धव ठाकरेंच्या काळात सर्वात मोठा टीईटी घोटाळा झाला, मात्र त्यावेळी यांना मोर्चे काढणं सुचलं नाही। मोर्चे काढून त्यांना कोणताही राजकीय फायदा होणार नाही। मंत्री गिरीश महाजनांनी ठाकरेंच्या मोर्चावर प्रतिक्रिया दिली। नंदुरबारच्या अकॅडमीतून एमपीएससीचा पेपर फुटला असा आमदार रोहित पवारांनी आरोप केलाय। या संदर्भात सीबीआय मार्फत चौकशीची मागणी केली आहे। मुख्यमंत्री पेपर फुटीबद्दल बोलताना खोटं बोलतात। महाराष्ट्र लोकसभा सचिवांना विनंती आहे, या संदर्भात चर्चा करा। उबाटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी वक्तव्य केलं। आता मेट्रो शहरातील बातमी